श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. दरवर्षी माघ शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला जया एकादशीचे व्रत पाळले जाते. यंदा हे व्रत 20 फेब्रुवारीला ठेवले जाणार आहे. सर्व एकादशीपैकी जया एकादशी ही अत्यंत शुभ मानली जाते. या व्रताचे पालन केल्याने व्यक्ती भूत, पिशाच आणि काळ्या छायाच्या तावडीतून मुक्ती मिळते असं म्हटलं जातं. धार्मिक मान्यतानुसार जी व्यक्ती जया एकादशीचे व्रत भक्तिभावाने पाळते तिला ब्रह्महत्या सारख्या महापापांपासून सुद्धा मुक्तता मिळते आणि त्याचबरोबर श्री हरी विष्णूंची सुद्धा कृपा मिळते आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी टिकून राहते. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी तिथी 19 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 8:49 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 20 फेब्रुवारीला सकाळी 9:55 संपेल. उदय तिथीनुसार मंगळवारी म्हणजे 20 फेब्रुवारी रोजी जया एकादशीचे व्रत ठेवले जाईल. धार्मिक मान्यतानुसार भगवान श्रीकृष्णाने राजा युधिष्ठिराला हे व्रत सांगितले होते. जया एकादशीच्या दिवशी आपल्याला श्री हरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मीची विधिविधानपूर्वक पूजा करायची, सेवा करायची, आराधना करायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला जया एकादशीच्या दिवशी काही विशेष उपाय देखील करायचे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व दुःख, सर्व विघ्न, सर्व संकटांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे. आणि म्हणूनच आपल्याला संध्याकाळी इथे एक असा दिवा लावायचा आहे ज्यामुळे आपली कठीणातली कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे, पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळणार आहे. त्याचबरोबर आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या येत असतात. आता घरामध्ये दोष म्हणजे जर घरामध्ये वास्तू दोष असेल, पितृदोष असेल किंवा जर आपले ग्रह चांगले नसतील किंवा आपल्याला किंवा आपल्या घराला जर नजर लागलेली असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही कार्यामध्ये यश हे मिळत नाही. आपण मेहनत तर करतोय, कष्ट तर करतोय, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैसा तर येतोय पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही. वारंवार आपल्या घरामध्ये जर भांडणं होत असतील, कलह होत असतील, नवरा बायकोचं पटत नसेल किंवा मुलांचं पटत नसेल, आपल्याला कोणत्याही कार्यामध्ये यश नाही मिळत. म्हणजे मुलं अभ्यास करतायत पण त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही किंवा ते नोकरी शोधत आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसेल, संतान प्राप्तीमध्ये काही समस्या येत असतील किंवा नोकरीमध्ये काही अडथळे येत असतील, व्यवसायामध्ये काही समस्या येत असतील, तर जर अशा प्रकारच्या समस्या जर तुमच्या जीवनामध्ये सुद्धा उद्भवत असतील तर हा प्रभावी उपाय तुम्ही नक्की करा. त्याचबरोबर जर तुमच्या कोणत्या कठीणातली कठीण इच्छा असेल जी काही कारणास्तव पूर्ण नाही होत असेल तरीसुद्धा हा उपाय तुम्ही करू शकतात. दिवा हे ज्ञानाचं प्रतीक आहे, दिवा हा प्रकाशाचं प्रतीक आहे, दिवा हा तेजाचं प्रतीक आणि ज्या घरामध्ये दररोज दिवा लावला जातो त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मकता नाही राहत. त्याचबरोबर त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचं दारिद्र्य देखील राहत नाही. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर आपल्याला हा उपाय संध्याकाळी करायचा. माता लक्ष्मीची आगमनाची जी वेळ असते त्यावेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर ह्या उपायाकरता आपल्याला एक दिवा लागणार आहे. तुम्ही मातीचा दिवा घेऊ शकतात, कणकेचा दिवा घेऊ शकतात किंवा इतर कोणत्याही धातूचा जो तुम्ही देवपूजेमध्ये वापरतात तो दिवा घेतला तरीही चालणार आहे. पण जर तुम्ही कणकेचा दिवा घेतला तर तो खूप शुभ मानला जातो, कारण सर्व दिव्यामध्ये सर्वश्रेष्ठ दिवा म्हणजे कणकेचा. सहज बनवला जातो, कणकेला घट्ट मळायचा आहे आणि त्यापासून आपल्याला एक दिवा तयार करून घ्यायचा आहे. त्या दिव्यामध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून जी आहे वात ही टाकायची आहे आणि जो पण उपाय आपण धन प्राप्ती करता, मनोकामना पूर्ती करता किंवा इच्छापूर्ती करता करतो त्याच्यामध्ये नेहमी आपण गाईचं तूप हे टाकत असतो.
आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला मूठभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर जे आपल्याला हा दिवा जो आहे तो ठेवायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला एक वेलची आणि एक लवंग ह्या 2 वस्तू टाकायच्या आहेत. वेलची आणि लवंग ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि जर ज्या वस्तू माता लक्ष्मीला प्रिय आहेत त्या अगर आपण दिव्यामध्ये टाकले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचा अखंड वास आपल्या घरामध्ये हा होत असतो. आता हा दिवा आपल्याला कुठे प्रज्वलित करायचा, तर हा दिवा आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. ईशान्य कोपऱ्यामध्ये जे आहे श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो आणि म्हणूनच आपल्याला हा दिवा जो आहे ईशान्य कोपऱ्यामध्ये प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा हा अर्पण करायचे आहेत. दिवा लावण्यापूर्वी तुम्हाला काळजी ही घ्यायची की ईशान्य कोपऱ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कचरा नसावा किंवा घाण नसावी. ईशान्य कोपरा नेहमी आपल्या घरातला स्वच्छ ठेवावा, कारण त्या ठिकाणी जे आहे आपल्या देवी देवतांचा वास असतो आणि जर ते स्थान स्वच्छ असेल, पवित्र असेल तर आपल्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष नाही होत. त्याचबरोबर आपल्याला कोणत्याही प्रकारची आर्थिक समस्यांना सामोरंही जावं लागत नाही. आता हा जो दिवा आपण ईशान्य कोपऱ्यामध्ये प्रज्वलित केला आहे त्याला आपल्याला नमस्कार करायचा आहे. आपल्याला श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करून प्रार्थना करायची आहे की आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य, सर्व दुःख, सर्व विघ्न, सर्व अडचणी नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची भरभरून अशी प्रगती झाली पाहिजे. ह्या रीतीने आपल्याला प्रार्थना करायची. त्याचबरोबर आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्यांना सुद्धा त्या दिव्याला नमस्कार करायला सांगायचं आहे. तर अशा रीतीने हा उपाय आपल्याला करायचा आणि संपूर्ण रात्रभर हा दिवा आपल्याला त्याच कोपऱ्यामध्ये ठेवायचा. जिथपर्यंत तो दिवा प्रज्वलित आहे तिथपर्यंत तसाच ठेवायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या आहे मंगळवार, बुधवारी सकाळी आपली स्नान झाल्यानंतर जे आहे तो दिवा तिथं आपल्याला उचलायचा. जर तुम्ही हा कणकेचा दिवा बनवला असेल तर तुम्ही एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवा, जेणेकरून पशुपक्षी ते खातील. किंवा जर मातीची पंती तुम्ही ठेवली असेल तर त्याच्यामध्ये जे लवंग आहे, वेलची आहे ती आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायची आहे आणि त्या दिव्याखाली जे आपण मूठभर तांदूळ ठेवलेले ते आपल्याला पक्ष्यांना खायला द्यायचे आहेत. तर अशा रीतीने तुम्हाला हा उपाय करायचा. तुम्ही करून तर बघा. तुमच्या जीवनामध्ये असणाऱ्या जेवढ्या पण आर्थिक समस्या त्यापासून तुम्हाला मुक्तता तर मिळणारच आहे, पण त्याचबरोबर तुमची कठीणातली कठीण इच्छासुद्धा पूर्ण होणार आहे. आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.